नमस्कार. या सत्रात आपण शिवणाचे नमुने तयार करणे हे शिकणार आहोत. या सत्राच्या शेवटी शिवणाच्या मूलभूत प्रकारांची वैशिष्ट्ये, वार्प शीट आणि विणण्याचे साधे सोपे सॅम्पल्स, ट्विल व्ह्यू आणि सॅटिन व्ह्यू यांचे नमुने कसे तयार करायचे या गोष्टी तुम्ही सांगू शकाल. धाग्यांना एकमेकांमध्ये आयताकृती गुंफण्याला म्हणजेच इंटरसेलिंगला विणणे किंवा विविंग असे म्हणतात. वार्प यान म्हणजे उभा धागा लूमला बांधतात आणि एका आड एक वेफ्ट यान म्हणजे आडवा धागा त्यात भरतात. वार्प आणि वेफ्ट धागे एकमेकांमध्ये कसे गुंफलेत यावर तयार विणलेल्या कापडाची रचना किंवा बांधणी अवलंबून असते. मूलभूत विणेचे म्हणजेच व्ह्यूचे 3 प्रकार आहेत. प्लेन व्ह्यू म्हणजेच साधी, ट्विल व्ह्यू म्हणजे उठावदार आणि सॅटिन व्ह्यू म्हणजे चमकदार हे ते प्रकार आहेत. बाकीचे इतर प्रकार हे यांच्यामधीलच फरक असतात. आता एक टास्क करूयात. हा टास्क करण्यासाठी काही टूल्स आणि साहित्य लागेल. मोठी कात्री म्हणजे शियर, पट्टी, HB पेन्सिल, 2 HB पेन्सिल, पारदर्शक कॉटन टेप, पुठ्ठा किंवा कार्डबोर्ड आणि फॅब्रिक ग्लू या वस्तू लागतील. चला 3 सोप्या सूचनांचे पालन करत एक वार्प शीट म्हणजे उभ्या चादरीचे सॅम्पल तयार करण्याचा टास्क सुरू करूयात. सर्वात आधी कार्डबोर्ड घ्या आणि AB पेन्सिलचा वापर करत सर्व कडांपासून 2.5 सेंटीमीटर अंतर सोडून रेषा आखा. आता 2H पेन्सिलचा वापर करत मार्गदर्शक रेषा आखा. या रेषांना खुणेसाठी ABC अशी नावे द्या. एका रंगाची कॉटन टेप घ्या आणि कात्रीने 18 सेंटीमीटर कापा. ही टेप कॉलमवर लावा. दीड सेंटीमीटर टेप मोजा आणि फॅब्रिक ग्लूच्या मदतीने कार्डबोर्डच्या विरुद्ध बाजूला चिकटवा. कार्डबोर्डची उजवी बाजू वळवा. कॉलम A वरील टेपवर रेघ ओढा. टेपचा खालील भाग कार्डबोर्डच्या उजव्या बाजूला वळवा आणि ग्लूने नीट चिकटवा. आता उरलेल्या सर्व B ते J पर्यंतच्या कॉलमसाठी हीच क्रिया करा. प्लेन व्ह्यू म्हणजे साधी शिवण ही अतिशय सोपी आणि सामान्य शिवण आहे. आडवे धागे म्हणजे वेफ्ट फिलर्स एका आड एक वर आणि खाली उभ्या धाग्यांमधून म्हणजे वार्प यांमधून जातात. या प्रकारच्या विणेचे उत्तम उदाहरण म्हणजे मस्लिन आणि टॅफेला. आता आणखी एक टास्क करण्याची वेळ झाली आहे. हा टास्क करण्यासाठी काही टूल्स आणि साहित्य लागेल. कात्री, पट्टी, HB पेन्सिल, 2 HB पेन्सिल, पारदर्शक कॉटन टेप, कार्डबोर्ड आणि फॅब्रिक ग्लू या गोष्टी लागतील. चला या सोप्या सूचनांचे पालन करत प्लेन व्ह्यू सॅम्पल तयार करण्याचा टास्क करूयात. सर्वात आधी वार्प शीट सॅम्पल घ्या. विरुद्ध रंगातली म्हणजेच कॉन्ट्रास्टिंग कलरमधली टेप घेऊन ती 18 सेंटीमीटरवर कापा
आणि के रोवर लावा. टेपचे डावे टोक कार्डबोर्डच्या विरुद्ध बाजूस ग्लूने लावा. वार्प म्हणजे उभ्या शीटमध्ये टेप जोडा. उरलेल्या म्हणजे 1.5 सेंटीमीटर टेपचे उजवीकडील टोक कार्डबोर्डच्या विरुद्ध बाजूस चिकटवा. विरुद्ध रंगाच्या कॉटन टेपमधून 18 सेंटीमीटर कापा आणि कार्डबोर्डच्या एल रोवर ठेवा. ग्लूच्या मदतीने टेपचे डावीकडील टोक कार्डबोर्डच्या विरुद्ध बाजूला चिकटवा. वार्प शीटवर टेप इंटरलेस करा. उरलेल्या म्हणजे 1.5 सेंटीमीटर टेपचे उजवीकडील टोक कार्डबोर्डच्या विरुद्ध बाजूस चिकटवा. ही सर्व प्रक्रिया M ते T पर्यंतच्या सर्व रोवर करा. चला आता ट्विल व्ह्यूच्या मूलभूत गोष्टी जाणून घेऊयात. प्लेन व्ह्यूपेक्षा ट्विल व्ह्यू ही अधिक जवळजवळ विणली जाते. उभे आणि आडवे धागे एकमेकांमध्ये गुंफून कापडाच्या पृष्ठभागावर उंचवटा म्हणजे रीज तयार केला जातो. प्रत्येक सलग ओळीवर आडवा धागा किंवा वेफ्ट एक घर उजवीकडे किंवा डावीकडे सरकतो. डेनिम आणि गाबडाईन ही याची उदाहरणे आहेत. आता एक टास्क करूयात. हा टास्क करण्यासाठी लागणारे टूल्स आणि साहित्य अशा प्रकारे आहे. शियर, पट्टी, HB पेन्सिल, 2 HB पेन्सिल, कॉन्ट्रास्ट कलरमधली कॉटन टेप, कार्डबोर्ड आणि फॅब्रिक ग्लू. पुढच्या सोप्या सूचनांचे पालन करून ट्विल व्ह्यू सॅम्पल कसे तयार करायचे ते पाहूयात. सर्वात आधी वार्प शीट सॅम्पल घ्या. विरुद्ध रंगातील कॉटन टेप घेऊन 18 सेंटीमीटर कापा आणि के रोवर ठेवा. डावे टोक चिकटवल्यावर टेप इंटरलेस करा. आता इतर रो साठी सुद्धा याच स्टेप्स करा. आता सॅटिन व्ह्यू बद्दल शिकूयात. सॅटिन व्ह्यू मध्ये धाग्यांचा एक संच धाग्यांच्या दुसऱ्या संचावरून तरंगत पुढे जातो. हवा तो परिणाम साध्य करण्यासाठी 4 किंवा 8 आडव्या धाग्यांवरून उभा धागा जातो. पण आडवी सॅटिन व्ह्यू तयार करणेही शक्य आहे. मग कापडाच्या पृष्ठभागावर वेफ्ट यान म्हणजे आडवे धागेच स्पष्टपणे दिसून येतात. सॅटिन, दमास, शिफॉन ही या कापडाची उदाहरणे आहेत. चला टास्क करूयात. हा टास्क करण्यासाठी काही टूल्स आणि साहित्य लागेल. शियर्स, पट्टी, HB पेन्सिल, 2 HB पेन्सिल, कॉन्ट्रास्ट कलरमधली कॉटन टेप, कार्डबोर्ड आणि फॅब्रिक ग्लू. पुढे दिलेल्या सोप्या सूचनांचे पालन करून सॅटिन व्ह्यू सॅम्पल तयार करूयात. कॉन्ट्रास्ट कलरमधली कॉटन टेप 18 सेंटीमीटरवर कापा आणि के रोवर ठेवा. डावे टोक चिकटवल्यावर टेप इंटरलेस करा. इतर ओळींसाठी सुद्धा हीच कृती करा. आता आपण शिवणाचे नमुने तयार करणे या सत्राच्या शेवटी पोहोचलो आहोत.
आता तुमच्या शिवणाच्या मूलभूत प्रकारांची वैशिष्ट्ये, वार्पशीट आणि विणण्याचे साधे सोपे नमुने